मोदींनी प्रथम शपथ घेतली त्यास 12 वर्ष पूर्ण झाली. देशाचा स्वाभिमान जागृत ठेवून त्यांनी परिवर्तन करून दाखवलं. आज जगाच्या पाठीवर देश स्वाभिमानानं उभा आहे. भारताची वाटचाल नवनिर्माणाची असून मोदींच्या नेतृत्वात गरिबांच्या विकासाला गती दिली. त्यांनी 25 कोटी गरिबांना गरीब रेषेच्या वर आणलं. अर्थव्यवस्थेची प्रगती थक्क करणारी आहे. जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था लवकरच 3ऱ्या क्रमांकावर झेप घेणार असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. मुंबईच्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या मराठी व हिंदी भाषेतील कॉपी टेबल बुकचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. तत्कालीन युपीए सरकारवर टीकास्त्र सोडताना फडणवीस म्हणाले, वाढवण बंदरची फाईल बंद केली होती, आता जेएनपीटीच्या तिप्पट वाढवण बंदर झालंय. हा आता अभिमानाचा विषय झालाय. जपान चीनपेक्षाही आपली रेल्वे आता प्रभावी झालीय. युपीए सरकारला जीएसटी आणता येत नव्हते, पण मोदींनी सर्वांना विश्वासात घेऊन जीएसटीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. आता केंद्र व राज्य हा संघर्ष होत नाही, याला कारण मोदींची धोरणे आहेत. 12 वर्ष राष्ट्र प्रथम विचारधारेची अंत्योदयातून घडणाऱ्या विकसित भारताची माहिती सविस्तरपणे देताना नवीन भारत कोणाच्याही दबावाखाली येत नाही हे स्पष्ट केलंय. शिर्डी येथे नुकताच संरक्षण खात्यातून सुरू केलेल्या उत्पादनाची पहिली मागणी इस्रायलनं केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माध्यम क्षेत्रातील दिग्गजांनी ही माहिती समाजापर्यंत पोहोचवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक. त्यांनी त्यांच्या चायना मेड अशा प्रकारचे हजारो ड्रोन्स, मिसाइल्स सगळे आपल्यावर टाकले. एकही ड्रोन आणि एकही मिसाईल भारतावर यशस्वीपणे मारा करू शकला नाही. आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच हे सगळं त्या ठिकाणी मारून काढलं. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर जो भारत जवळपास सगळी शस्त्रास्त्र सगळी ही इम्पोर्ट करत होता, आज तो भारत 50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट करतोय. आणि कालच माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं. निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे. जवळजवळ त्या ठिकाणी अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाइल्स बनतायत, शेल्स बनतायत. आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे. अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय. आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलं. संपूर्ण 100% प्रोडक्शन त्यांचं बुक केलेलं आहे. त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो, एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचाव पासून बेटी पढाव पासून तर लखपती दिदी पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते. अशा प्रकारचा एक भारत, युवांची स्वप्न पूर्ण करणारा, स्टार्टअप इकोसिस्टम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी तपपूर्ती आहे, या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलंय, यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात, असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. हा संपूर्ण विषय जे एम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण
जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माननीय रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांच्या माध्यमातून जर करता आला तर नक्कीच जे तुम्हाला आम्हाला आणि देशातील 140 कोटीतील असणाऱ्या तरुणांना जे अपेक्षित आहे ते तुम्ही आणि आम्ही सर्वजण साध्य करू शकतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ जो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल मी धन्यवाद. जमिनीवरतीच नाही तर सरकारच्या असणाऱ्या त्यामध्ये असणारी मोनोपॉली ही त्यांनी काढली आणि त्यामध्ये सुद्धा खाजगी पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि आज आपण पाहतो की अवकाशामध्ये सुद्धा आपल्या देशाला एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून आज जगामध्ये इतर देशांपेक्षा आपण पुढे परमेश्वरावर आपल्यासाठी राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती त्या कॉफी टेबलची प्रत ठेवलेली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. सामूहिक राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपापल्या जागी उभे राहावे.